अरे दादा, आपलं गणेश उत्सव ना, आपण दरवर्षी गणेश उत्सवाला गणेश बसवत असतो ना आपल्या घरी. गणपती. आणि आपलं तर काही लक्षच नाही, आपण एकदम घरावरून लक्षच दुर्लक्ष करून टाकलं. आपल्या घरी गणपती बसवा लागते तर काहीच आपण तयारी केली नाही, काही डेकोरेशनही केलं नाही दादा. अरे चिंटू, आपण कामात इतकं गुंतून गेलो का आपल्याला हेही समजायला नाही लागलं काय कधी आहे काय नाही. इतकं कामात गुंतून गुंतून गेलो आपण. आपण गणेशजीची असते ना इथे या ठिकाणी आहे. पण त्याला विसरायला चाललो आपण. काय बरं, आपली किती हिंमत झाली आज पैशाच्या मागं लागू लागू. मग काय काय करायचं आहे सांग. हो, कधी कधी असं वाटतं का आपण रोबोट बनवून गेलो, रोबोट बनाले. काय उत्सव आहे लहानपणी, काय आपण मजा करू दादा. मी काय म्हणतो, आज मग काय पहिले डेकोरेशन करतं का, डेकोरेशनचं सामान घेतं काय. या 2-3 वर्षात आपण जास्तच मागं लागलो. जाऊ दे, आज काय आहे तर ते आपल्या याच्यावर सोडून देऊ. आणि पहिले आपण डेकोरेशनचं पूर्ण सामान आणू घरी आणि पूर्ण आपल्या घरात डेकोरेशन करून घेऊ गणपतीचं. बरं, आपण लग्न झालं तेव्हापासून एक दिवस फिरायला गेलो नाही आहे ना. हो, ते तसंच तर होऊन राहिलं. आपल्याला आई बाबा म्हणत नाही, कोणी काही म्हणत नाही. ते असं वाटते का बा लेकर काहीतरी चांगलं करते, काहीतरी चांगलं करते. आपण सगळं ते त्याच्यावर दुर्लक्ष करून राहिलो ना. काही काही नाही, आता काही दुर्लक्ष करू ह्या गोष्टीवर. चला आपण पहिले गणपतीची पूर्ण तयारी करू. हो दादा, गणपती पाहून ठेवू आणि आपण पूर्ण सिलेक्ट करून ठेवू. मग डायरेक्ट आपण घरी जाऊ, सरप्राईज देऊ सगळ्याले. हो इरावती, सुनाय ना गौर गिरकडे लक्ष ठेवलं, कशी निघाले गौर पाय ना. हो आई, आहे ना त्याचं लक्ष. त्या काय एवढ्या काही आहे का. टाकली ना राणीनं, टाकल्या म्हटलं, आमच्या तिघीच्याही टाकल्या. चांगली गौर निघाली असं ना. आता रोज ते पाणी टाकून राहिली ना, राणीच पाणी टाकून राहिली असं. म्हणजे सगळं राणीच करून राहिली काय, राणी कराले. तिले तिची गौरी नाही टाकताली काय. तिनंच टाकली, तू इथं टाकली पण तिची टाकली. आणि पाणी टाकत मग पाणी गिनी ते टाकत नसते काय. ते भाई अधिक आई रागून काय सांगतो. नाही ते टाकत असते, दोघी टाकत असते. मी टाकत असतो आणि ते टाकते, असं काही नाही. आपल्या घरी हाताला हात आहे, जणी करते आपल्या घरी काम. ते करते. हो काय असं आहे, म्हणजे ते करून राहिली असं विचारा लागन बरं तिले. किती दिवस पाणी टाकलं तर का तूच सांगून राहिली मला. जागेवर बसली म्हणून काही खोटं नाटक. त्याच्यात काय खोटं बोलायचं आहे. देवाच्या याच्यात खोटं बोला का मी असं. म्हणजे तू खोटी बोलतच नाही आहे ना. देवा माफ करतो. देवाचं काम पण घरात बांधायला लागलं पाहिजे म्हणून मी अशी खोटी बोलून राहिली. देवा माफ करतो. काय डेकोरेशन केलं गणपतीचं का काय. आपल्याच खोलीत आहे निसती. दे ना आवाज तिले, काय करून राहिली तर पाहतो ना. अहो आई, ते दोघं भाऊ करत असते दरवर्षी. आता 2 सुना असल्यावर त्याला काय करावं लागते. ते दुकान पैन का घरचं करण का काय करण. कशाच आहे बाई तू. सुनायला म्हणत नाही कर म्हणून. बाई राणीनं तर लय वेळा मला नांदाला आला ना. म्हटलं बाई पोरं करते त्याला करू दे. ते त्याच्या मतानं करत असते दरवर्षी, त्याच्या पसंतीच असते बा. आपण काही हात लावा नाही बा म्हटलं, असं म्हटलं. हो, त्या पोरायला वेळ भेटला तर बरं, नाहीच भेटला तर काय ते तसंच राहू द्यायचं आहे काय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या घरी गणपती बसावं लागते. आणि हरतालिका आहे उद्या. हरतालिका असले हरतालिकेलाही पाहिजे. आपण दरवर्षी टेच करत असतो. त्याची पूजा गिजा कराले. काही ना काही बरोबर तर लागलं माय. काय येते. उद्या भजन गिजन ठेवचं चांगलं. चांगलं नाश्त्याले उसळ तर काही चालतच नाही. फळं गिडं बोलावून घेजो. काय देवाच्या काही ना कृपेने काय कमी आहे का आपल्याला. सुनायला सांगजो आणि ठेवजो, करजो सगळं हे. हो नाही करते ना, त्या करते ना. असं काय म्हणता तुम्ही, करते ना. असं बोलत असतो बा. हो तूच लावत जा. करते. कधी पाहिलं का त्याचा भाग घेतो. आणि कशी बाजू लपू माय सुनीची, कशी नाही अशी नको करत जो. असं नाही करायला लागत असते. सासू पण दाखवलं पाहिजे. तुम्ही दाखवलं मला सासू पण मला दाखवायला लावा. काय म्हणून राहिली बा, काय गुणगुण करून राहिली. जरा ना बोल ना. बरं आई आराम तुम्ही. आराम करत जा बरं. आराम करायचं वय आहे तुमचं. त्याच्यात म्हणजे तुमच्या पायाला दुखापत झाली आहे. जास्त हालझुल करू नका. हालझुल कराले तुम्हालाच त्रास होते. जास्त हालझुल केली का. उद्यावर पाय कसा आहे कसा नाही. आता ओढलं ते दुखत नाही, जास्त दुखून नाही राहिलं. पायाची सुचही कमी झाली. आता होते दुरुस्त. तो चालता येईल ना, चालता येते ना. पुलिशी टेपून राहिली पाय. आता काय एखादा मला चालून काय एकदम तू म्हणजे धावल्या जाईन का. अशा बोलता आहे तुम्ही. असा जोगतं मी जाग्यावर बसली म्हणून. नाही तर आतापर्यंत पाहून आलीच ते दळदळ काय करू राहिले काय नाही. तर मला बातच सांगते का असं करू राहिले तसं करू राहिले. अर्धी काम हे हकलते ना अधिक म्हणते. मला म्हणते ते न केलं अशी आहे. भलं म्हणून राहिलं काय माय. मोड्या बनायचं पायच बोललाय. इथं तिथं गणपती पाहायला जाऊ कसे बुड्या बाड्यासोबत मजा आहे. जरासं फिरलं म्हणजे. याच वेळेस माझा पाय दुरुस्त झाला नाही. आतापर्यंत दुरुस्त व्हायला लागत होता. जिथं नाही तिथं गणपती पाहायला गेली असते मी. नवीन सीन राहते गणपतीची, किती कार्यक्रम राहते. राहायला पाहायचं बसली पाय धरून. पाहू दादा, इकडे एक दुकान लागेल ना गणपतीवाल्याचं. गणपती लय फेमस गणपतीवाले होते ते. आम्ही दरवर्षी इथूनच नाही. तुम्ही दिसले इकडे तर तुम्ही इकडल्याच एरियातले होय ना. हो भाऊ, इकडल्याच एरियातलं होय ना मी. पण काय झालं तुम्ही म्हणतात हो, ते जराशे सावळेचे होते. त्याचे पोरं 2 पोरं होते. ते त्याचीच गोष्ट करून राहिले ना तुम्ही. हो, अगदी बरोबर तुमचं भाऊ. त्याचीच गोष्ट करून राहिलो. मी काय म्हणतो, बा त्याचं दुकान कोण बंद आहे बा गणपतीचं यावर्षी. हो राजू, काय झालं त्याचे 2 पोरं होते. 2 पोराईमध्ये भांडणं झाले. बुडे बा मग कोणाच जाईन. एक पोरग म्हणे माझ्याच्यात पाहिजे म्हणे, बुडीला भागवत नाही म्हणे. तो म्हणे माझ्याच्यातच पाहिजे. आणि धंद्यात म्हणे मला बाबा पाहिजे. असं पोराचे भांडणं सुरू झाले. बाबासाठी भांडण सुरू झालं. आईले भागवत नाही म्हणे.
मग बुड्यानं एक निर्णय घेतला, मी कोणातच राहत नाही म्हणे, मी गणपती करत नाही म्हणे. 1 महिना तू मला महिनाभर पैसे देत जा, 1 महिना तू पैसे देत जा, दोघं जरा दर महिन्याला पैसे आणून देत जा म्हणे. तर ते झाले मंगल. त्याच्या ना काही ते दुकान आता बंद पडलं. काय राजीव, काय सुंदर गणपती बनवे. उराईनं असं करायला लागत होतं, बाबा लेस घेऊन दोघा भावानं बाबाला धंदा केला असता तर मस्तपैकी सारायचा पैसा झाला असता. आणि कलेले महत्व आहे ना. कला किती सुंदर होती त्याची. असं नाही करायला पाहिजे होतं. शेवटी आता त्याच्या बाबाला जागेवर बसा लागलं ना. यायच्या भांडणं पाहिजे. आता हे काय विचार आहे बा. आता काय लेकराच्या समोर आहे काय हात, आता मस्त व्हाच लागते लेकरासमोर. लेकराने म्हटलं तसं वागाच लागते बा. नाही ऐकलं तर मग भांडणाचा विषय होते. त्याच्यापेक्षा या बुढेबानं एकच विषय करून टाकला, तुम्ही मला पैसे देत जा आणि मी काहीच करत नाही बा. आनंद नाही तर काय मानच लागू. एवढ्या दिवस ते ना मी एवढं मोठं लहानाचं मोठं केलं, काय असं झालं. मग देते ती पुरा आता. मी एवढे वर्ष झाले, माझ्या घरी 25 वर्ष झाले गणपती बसून राहिलो. त्याच्यापेक्षाच गणपती नव्हतो. या वर्ष 26 वर्ष. त्या वर्षी मला खंडून पडलं त्याच्या गणपतीने. नाही तर मी त्याच्याशिवाय कोणाच माझी बुकिंग करत नाही गणपती. राजे मी त्याच्याच पत्ता नाही. पण आता पाहा लागून आता कुठचे आता बुकिंग पोरच करते ना बुकिंग. तुमचे पोरं नाही करत काय? करते ना ते बुकिंग. पण मी तर नेहमी नेत असतो, मग मी पाहून घेत होतो आणि त्याला फोटो पाठवून देत होतो. बुकिंग केला का त्याला काय केलं काय सारखीच आहे. शेवटी पैसे देणारे तेच आहे ना राजू. ते बरोबर आहे म्हणा. आपण केला का ते न केला का सारखीच आहे. धन्यवाद बा सांगितल्याबद्दल. राजू आता एवढे सांगू नाही शकत काय. कोणी विचारलं तर सांगाच लागत असते. बोलल्या चालल्यानं वैकी वाढत असते. आणि रश्मी सांग जा आईले, दोघी जणी पाणी टाकू म्हणून आम्ही बोलले गवाई मीच तर टाकू रोज. तो म्हणजो नको माय असं म्हणाले. तू या आजीचा धावून अंगावर दोघी टाकत होतो असं म्हणजो. कोण काय झालं काय म्हणे का त्याचं म्हणणं असं आहे का ज्याची त्यानंच बरोबर पाणी टाकलं पाहिजे, ज्यानं त्याच्या लक्ष दिलं पाहिजे, ज्याची होय त्यानं दुसऱ्यानं काय करावं म्हणते, ज्याचं त्यानं पाहावं म्हणते अशा म्हणे त्या. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं. गौर चांगला निघाले आहे ना. आजी जराशी लहान निघाली आहे. मस्त निघाली मी टाकलेली गहू. रश्मी बातच घेते रे देवा. टाकल्यानंच होते काय त्याच्या संगोपन. राणीनं केलं ना, राणीनं पाणी टाकलं हे ते. नाही मस्त निघाली म्हणायला सांगायला तयार. आपल्या इच्छेचं अधिक डेकोरेशन व्हायचंच आहे. काय करावं आई? टेन्शन न घेऊ. ते दोघं दरवर्षी करत असते. त्यांचे तर काही लक्ष दिसून नाही राहिलं. काहीच नाही आणलं त्यानं, काहीच नाही. डेकोरेशनचं सामान नाही, काही नाही. फोन करून पाहू काय? हो करून पाय तुम्ही. ते फोन काय म्हणते तर एक वेळेवर मग आजी कल्ला पडेल ना, काहीच झालं नाही म्हणून. हो करा.